सो महेश मला सरप्राईज देणार आहे. काय सरप्राईज माहिती नाही. चर्चगेटला तर घेऊन आला आहे आणि मला असं वाटतंय तो गेट ऑफ इंडियाला घेऊन जाऊ शकतो, कारण की इकडे आला पण तिकडे जाऊ शकतो. बोल ना, काय सरप्राईज देणार आहे? बोल ना, बोल ना. भारत की इंडिया जानना चाहती है, तो काय सरप्राईज देणार आहे? भारत की इंडिया जानना चाहती है, तो काय सरप्राईज देणार आहे? क्या बोला, क्या बोला? खोपड़ी तोड़. मी बोली भारत की सॉरी 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 इंडिया की जनता जानना चाहती है, तो काय सरप्राईज देणार आहे आज? बोल भाई, लवकर बोल. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर एंड मिसेस चव्हाण. सो आज आहे मोर्याचा 10th वाला बर्थडे, हियर द 10th. आणि पूर्ण बर्थडेची थीम आहे ती आहे नारुतो. नारुतो आजकाल खूप फेमस कार्टून कॅरेक्टर झालेले आहेत, त्याचे खूप सारे सिरीजमधले खूप सारे एपिसोड आलेले आहेत. सो आजकाल मोर्याचा पण नारुतो हा फेवरेट झालेला आहे. आणि कसं वाटतं हे डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की हे डेकोरेशन मी नाही केलेलं आहे. क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? पण तुम्हाला आवडलं असेल तर सांगा कसं वाटतंय ते. सो स्टे ट्यून. बर्थडे पार्टी आपण सगळे एन्जॉय करूया. थोड्याच वेळात आपली बर्थडे पार्टी सुरू होईल, पण त्याआधी महेशने आज मला काय सरप्राईज दिलंय ते बघूया. तर महेश मला सरप्राईज द्यायला कॉर्पेट मार्केटमध्ये घेऊन आलाय. अनएक्सपेक्टेड होतं. महेशला माझ्यावर शॉपिंग करायला खूप बोर होतं, बिकॉज मी खूप असं फिरत राहते, मग तर शॉपिंग करते. सो तो खूप बोर होतो, पण तो आज स्वतः मला घेऊन आलाय. सगळ्यात आधी ना मला गलिच्छा पाहिजे होता. त्याला नक्की काय बोलतात मला माहित नाही. महेशला मी ना मेसेज रँडम म्हणजे सतत बोलत राहायची की मला ना व्हिडिओ बनवायचे असतात आणि डेकोरेशनसाठी माझ्याकडे काहीच अवेलेबल नाहीये. सो मला असं काही सामान घ्यायचे जे फ्लावर्स असतात आर्टिफिशियल ते या असे बॅकड्रॉप्स असतात ना, ते मला काहीच नव्हते. तर मला ना खूप टाईमपासून घ्यायचं होतं. ते मी असं बोलून ठेवलं होतं महेशला, अशी बोलत राहायची की मला पाहिजे, मला घ्यायचं, पण मी असं कधी घ्यायला जात नव्हती. तर महेशने ते सिरियसली घेतलेलं आहे आणि आज आम्ही स्पेशली कॉर्पेट मार्केटला ना ह्या सगळं शॉपिंग करायसाठी आलो आहे. आणि कॉर्पेट मार्केटला एवढे व्हरायटी असतात तर तुम्ही ॲक्च्युली एका टायमाला कन्फ्यूज होतात की नक्की घेऊ काय आणि याचं युटिलाइज कुठे करू. सो आता रेंडम आम्ही थोडं म्हणजे जे आवडलं ना ते घेतलेलं आहे. ते कधी यूज करणार हे मला पण नाही माहिती, पण जेव्हा यूज करेन तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल. गार्डन बनवण्यासाठी मस्त येते ही झाडं. कॉर्पेट मार्केटची ना एक खासियत आहे, जे पण तुमच्याकडे म्हणजे ट्रेंडिंग चालू आहे या नवीन जे पण मार्केटमध्ये आलं असेल ना, तुम्हाला इकडे नक्की भेटणार. मला असं वाटतं इकडनंच सुरुवात होते पूर्ण मार्केटला. इकडे जे पण नवीन ट्रेंडिंग वस्तू येतात ते सगळीकडे यायला सुरुवात होतात. आणि इव्हन आहे ना प्राईस रेंज पण खूप डिफरन्स पडतो आपण इकडनं घेतो तेव्हा. सो मला खूप आवडलं यार. मला तर खूप वाटतं मी काय घेऊ, पण मला समजत होतं मी यूज कुठे करणार त्याला. पण मी नेक्स्ट टाइम ना असं एखादी परत थीम ठरवून येणार की मला कुठे काय पाहिजे त्याच्या अकॉर्डिंगली मी घेणार. तर मी रेंडम वस्तू तर घेतल्यात. लेट सी परत कधी येतोय आपण. हँड वॉशमध्ये पण किती व्हरायटी आहेत बापरे. कॉर्पेट मार्केटला ना ॲक्च्युली या सगळ्या गोष्टीसाठीच यायचं, जे आपल्याला युनिक वस्तू वगैरे पाहिजे असतील ना, कपडे आणि ते सगळं नाही यायचं इकडे घ्यायला. मला वाटतं ते दुसऱ्या प्लेसवर जास्त चांगलं भेटतं, पण हे जसं असतं ना आपलं होमचं वस्तू असेल या डेकोरेशनच्या वस्तू असतील, लाईट्स वगैरे आहेत, मला असं वाटतं हे जास्त चांगलं भेटतं इथे. व्हॅलेंटाईन्स डे आ रहा है आणि महेशला तर अगदीभर पण इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टीमध्ये. मी जेव्हा लहान होती ना, मी खूप लोकांना अशी नाही फळं बघायची. मला वाटायचं खरंच खरची फळं आहे ती, बिकॉज ती वाटणारच आहे की नकली आहेत. आय एम ऑब्सेस विथ दिस फ्लावर यार. इतके सुंदर आहेत ना, पण एवढे महाग आहेत हे बापरे. पण मी एक दिवस नक्की घेणार. या सगळ्या गोष्टी आपण जेवढे बघू ना मला वाटतं कमीच आहे यार. हे खरंच हाऊस होल्डचं जे पण तुम्हाला हे सगळं सामान पाहिजे ना, तुम्ही कॉर्पेट मार्केटला नक्कीच जा यार प्लीज. इकडे ना रिटर्न गिफ्टचे भरपूर सारे ऑप्शन्स आहे ना, आणि सगळे युनिक जे तुम्ही नसेल बघितलेत ना नॉर्मल मार्केटमध्ये, ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर आम्ही जे ॲक्च्युली घ्यायला आलेलो ना, आम्हाला डेकोरेशनचं सगळं सामान पाहिजे होतं, तर आमचं घेऊन झालेलं आहे. आणि मोर्याची बर्थडे पार्टी पण आहे संध्याकाळी. सो इकडनं निघून आम्हाला परत रेडी व्हायचं आहे आणि मग परत आईकडे जायचं आहे. सो आता पण लगेच इकडनं निघूया. स्टे ट्यून, अभी तो पार्टी शुरू हुई है.
माहित नाही पडणार मागे कोण आहे त्या मास्कच्या मागे कोण आहे माहित नाही पडणार. तू नाही का पाहिजे. केक कट करून झालेला आहे, फोटो शूट करून झालंय आणि आता टाइम आहे जेवणाचा प्रोग्राम. सो तो पण इथे सुरुवात झालेली आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू सो मच.